युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढला। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कथित विधानाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढण्यात आला। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी युवकांविषयी केलेल्या कथित विधानाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात सहभागी युवकांनी होय आम्ही झुरळ असे उपरोधक विधान असलेली जॅकेट परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। न्यायाधीश चले जाओ संघीय न्यायाधीश मुर्दाबाद 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 संघीय न्यायाधीश मुर्दाबाद 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 अरे युवकांना जोडाशी संबंध मिळालंच पाहिजे अरे सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार मिळालंच पाहिजे अरे रोजगार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे रोजगार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले। युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले। युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी युवकांची झुरळांशी तुलना करणे हे अत्यंत अपमानास्पद बाब असल्याची टीका केली। माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। या पाठीमागचं कारण म्हणजे या देशाचे सरन्यायाधीश ज्यांना आम्ही न्याय मागतो, ज्यांना आम्ही देव म्हणून संबोधतो, असे सरन्यायाधीश एका सुनावणी प्रकरणी या देशातल्या तरुणांना झुरळ म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे। तर पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार पण मानतो। त्यांनी हे विधान म्हणत असताना काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत। त्यांनी म्हटलं या देशामध्ये बेरोजगार तरुण आहेत, या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही, ही सत्य परिस्थिती त्यांनी देशापुढे मांडलेली आहे। ही वस्तुस्थिती या देशाचे पंतप्रधान यांनी लक्षात घेऊन जे बेरोजगार तरुण आहेत तुम्ही त्यांच्या हाताला काम द्या, म्हणजे ते झुरळासारखे तुमच्यावरती हल्ले करत नाहीत। म्हणून या सरन्यायाधीशांनी जो विधान केलेलं आहे ते विधान करत असताना वस्तुस्थिती मांडलेली आहे, पण वस्तुस्थिती मांडत असताना युवकांची तुलना त्यांनी झुरळांशी केली। या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आम्ही सनदशीर मार्गाने कायदेशीर पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनीही युवकांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने ठोस धोरण जाहीर करावे अशी मागणी केली। त्यांचा आत्मसन्मान, त्यांच्या डिग्र्या, त्यांच्या पदव्या यांना मातीमोल करून टाकले आहे। कारण या देशात लाखो युवक शिक्षण घेतात, पदवी घेतात आणि बेरोजगार म्हणून या समाजात वावरत असतात। ते वावरत असताना लोकशाही मार्गाने अनेक वेळा आंदोलन करतात, सोशल मीडियावर व्यक्त होतात, निवेदने देतात, आपापल्या भावना व्यक्त करत असतात। सरकार मात्र त्याबाबत न्याय देत नाही, रोजगार काढत नाही। असे असताना आज ज्यांच्याकडे न्याय मागावा, ज्यांच्याकडनं अपेक्षा करावी, जिथं दाद मागावी, त्या दाद मागणाऱ्या व्यासपीठानेच, त्या संस्थेनेच या युवकांना झुरळ म्हणून संबोधावं ही धिक्कार करण्यासारखी गोष्ट आहे। यावेळी बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, अश्विनी मामड्याल, नरेश गुल्लापल्ली, अभिजित निकंबे, दिनेश बडगू, चंटी बिटला, राधागोपाल बंडी आदी उपस्थित होते।